स्वागत आहे. आणि आता सकाळचे वाजलेत 9:55 आणि विरारला आलो आहे, म्हणजे अंधेरीला आलो आहे. विरारला गर्दी बघा. आम्हाला चढायला भेटतं की तेच माहीत नाही. आता इकडे चढणं मुश्किल आहे आमचं. बघूया चढायला भेटतं काय. आणि आपला भाऊ आहे जय साईनाथ, बघूया. 1000 years later. गाईज आता आम्ही किती रुपये शेले 20 रुपये देऊन 11 वाजता पोचलो आहे. आणि समोरच इकडे जीवदानी मंदिर आहे. इकडे की आहे बघा, इकडे हे बघा, या पायऱ्या आहेत. आणि इकडे ती टॉय ट्रेन आहे. इथे तुम्हाला फक्त विरार स्टेशनवरून आलात ना की लगेच व्हाल. 11 वाजलेत. आणि आता बघू, आता नाश्ता करू. पहिला आपला भाव येतोय, चिन्मय येतोय आपल्या राजवाडी बीचला घेऊन गेलेला तो. बघू आता, फोन येतो त्याचा. बघूया पुढे काय काय होतं. आणि अजून पण आपला नवीन कोण आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. भेटूया पायऱ्या. चिन्मय भेटलाय आणि आता चाललोय जीवदानीला. तिथे आपला भाऊ घ्यायला आला आहे, विरार स्टेशनवरून आलेला. बघू आता पुढे. बघू आता जीवदानीला किती वेळ लागतो चढायला. 15-20 मिनिटं बघू आम्ही कव्हर करतो का त्याच्यामध्ये. भेटूया काही. जस्ट आता आम्ही इकडे वरती आलेलो, म्हणजे थोडा नाश्ता पाणी करायला, कारण आता पायऱ्या चढायच्या. इथेच हा एक आहे बघा, इथे पुढे आहे मंदिर. इथूनच आता आम्हाला गेट भेटले. तो चिन्मय आम्हाला सगळं सांगून गेलेला. हाच गेट पकडा डायरेक्ट. हा बघा, हा वाला गेट. हा बघा, हा गेट आहे तो. बघू आता आमची जर्नी स्टार्ट होते. नव्हता मग आम्ही इथे ठेवले तेव्हा वरती. आणि आता इथून आम्ही डायरेक्ट पायऱ्या चढायला घेऊया. बघा पायथा इकडे. बघू किती मिनटं लागतात. पुढे भेटत राहूया. इकडे लोकांच्या चपला आहे, पण एक हे बघा, हे बघा, एक गायब आहे, एक गायब आहे. इथे 2 आहे, तिकडे एक गाय. मग आम्हाला भीती वाटते, मग आम्ही तिकडे वरती ठेवलंय. पुढे बघूया, काय नाही होणार. समजलं तर. 1000 years later. जस्ट चालायला घेतलं आम्ही. आणि कोण नाही, आम्ही दोघंच आहे. हे बघा, पायऱ्या पण लय अवघड आहेत. तेच लागते मध्ये मध्ये. समजत असेल तुम्हाला श्वास. बघू आता किती मिनटात कवर होतोय, काय सांगता येणार नाही. आणि मध्ये मध्ये छप्पर आहे, मध्ये मध्ये छप्पर नाही आहेत. पाय पण भाजतात आहेत. आजी गेली मागे, आपला भाऊ पण आहे मागे, कोणच नाही. आणि माझ्या ह्याच्यावरून समजत असेल तुम्हाला की मी फक्त अर्धाच चाललो आहे. अर्धा पण नाही. अर्धा कुठला? अर्धा पण नाही बघितलं, आई बोलला अर्धा पण नाही. कसं आहे माहिती, असेच छप्पर द्यायला पाहिजे. खाली आत्ताच सुरू केलाय. हां तो बघ, तो छप्पर तिकडून स्टार्ट केला. आणि कसं माहिती, हा इथे कसं आहे माहिती, लोणावळ्यासारखं नाही. आता बघितलं अर्धा छप्पर आहे. आता पुढे आहेच नाही. पुढे आहेत नाही, पुढे नॉन नाही ना, पुढे आहे तो बघा. पुढे दिसतच ना. आता पुढे इथून नॉनस्टॉप चालायचं आहे. आणि पायाला एवढे चटके लागतात ना, काय सांगू शकत नाही. दगड तर लय, हे काय दाखवलं नाही खाली बघा दगड. बरं आहे, येता येतं या, फक्त आईने बोलवलं असं करा आणि चालायला लागा. हे रोप आलोय. हां, मेन गेटने नाही आलो, दुसऱ्या साईडने आलो. पायाला चटके लागले जोरात. हे बघा, काय नाही, आता सगळीकडे छप्परच नाही, पाय असे वाज. आणि कसं आहे, मी काय बोलत होतो, यायचं आहे वयस्कर माणसं असतील तिथे 250 रुपये रोपवे आहे. 150 ना? नाही 250 रोपवेला घालवा. वयस्कर असाल तर, पाय भाजले तेच, वयस्कर असाल तर रोपवेने या. आणि असं असाल तर फक्त एक जिद्द ठेवा मनात की मला चढायचं आहे. चला भेटूया पुढे. पाहिलं ह्याला अर्धापर्यंत पोचलो आहे. श्वास पूर्ण उस्मटतोय. बघूया कसं होईल तसं होईल, माहीत नाही. बघू, थांबत थांबत चाललंय. ती बघा लोक दिसली, ती बघा. अरे ह्याच्या पुढे छप्पर नाही. हा एक छप्पर आहे, अजिबात नाही, अजिबात. तोच लास्ट आहे ना.
पुढे हाय हा ते इथं सुरू झाले हा last. स्वस्तिकाच्या पलीकडे त्याच्यानंतर मग हे रोपवेने आता नॉनस्टॉप चालायचं नॉनस्टॉप कुठेच थांबायचं नाही आता जिद्द आहे आई जीवदाने आईने बोलवलंय चालू करूया चला पाया असे चटके लागतात ना भेंडी माणूस हे होतोय आवाज दिला मागून कुणीतरी काय माहिती अरे चुपर दुकान हाय हाय वरती हाय छप्पर चालू करूया चला पुढे भेटत राहूया जय साईनाथ काय माहिती कोण होतं मागे आम्हाला माहीत नाही जाणून म्हणून कॅमेरा बघून हे केला आवाज दिला आम्हाला अहो मी डायरेक्ट तिला टोकलं काहीच वाट बदलली आमची हे बघा इथून कसं जायचं आम्ही आहे ना मेन गेटने नाही आलोय आम्ही दुसऱ्या साईडने आलोय हे बघा हे असे दगडे बिगडे मध्येच आहेत जायची कुठून समजत नाही ऑफरोडिंग करतोय हे बघा इथून तलाव वगैरे दाखव हे बघा व्ह्यू बघा काय भारी आहेत अजून वरती जायचंय काय समजत नाही आम्हाला आणि पायाला आता गावचे जरा हे नाही झाले ते बघा दोघांचे पाय हे बघा 2 रस्ते आहेत इकडून पण आहे इकडून पण आहे हे नको आयुष रिस्की आयुष तिकडून असा आमचा आता अरे सॉरी म्हणजे आम्हाला चिनूने सोडलं इकडे आम्ही मेन गेटने जात होतो गेले पाय गेले कामातून गेले आई जीवदानी माते की जय हे बघा माणूस खाली पडला गेला रिस्की वाटेने चाललो रिस्की बसलो फक्त दाखवाय ओटी घेतली मंदिराकडे चाललोय भेटूया नंतर 1,000 years later. जस्ट दर्शन झालंय आमचं प्रसाद पण घेतल्यानंतर दाखवतो पुढे आणि इथे पुढे झालोय डायरेक्ट मंदिराच्या वरती आणि इकडे पक्षाळू होतं ना तिथे ते बंद झालं आता म्हणजे बंद केलं आहे आणि इकडे एक मंदिर आहे नाही 15 किती अर्धा तास बोलू आपण अर्धा तास तरी लागला अर्धा पाऊण 1 तास अर्धा 1 तास लागला आता बघूया खाली जाऊन काय नाही आता घरी डायरेक्ट बघू मंदिराच्या खाली भेटूया स्टेशनपर्यंत बघूया आता इथून जाईपर्यंत मग शूट करेन थोडं ताकद नाही पण पाय पूर्ण वाजलं तेव्हा दोघांचे पण घरी जाऊन दोघं झोपणार डायरेक्ट रात्री 12 वाजता भेटूया मग जय साईनाथ आणि जय काय येऊ सकाळी या 5:30ला मस्त दर्शन करून घरी जाऊन झोपा त्यासाठी हालत बघा इकडून नका येऊ ही बघा हालत बेकार चल असं धावत नाही आयुष गेलो आयुष वाटच बघा कशी आहे काहीच जस्ट खाली आलोय वाजलेत किती 1:30 वाजलेत 1:30 चपला घ्यायला आलोत आणि पायाची पूर्ण वाट लागली दोघांच्या चपला हाय हे बघा 1:30 परफेक्ट वाजलं आता घरी जायला काय माहिती किती वाजता तर बघू आधी चिन्मयला बोलवलंय गाडी घेऊन ये बाबा लवकर बघूया जाऊया लवकर भेटूया पुढे 1,000 years later. कसं वाटलं तुला आजचा कंटेंट ब्लॉगचा आपण आलोय ते अरे दर्शन झालं ते जरा चांगलं वाटलं पण ते जाताना जरा हे काय नाही आम्ही झालं आमचं चुकीची रस्ता झालं आहे आणि आम्ही दुसऱ्या पायरीने गेलेलो मेन गेटने पण लय लांब होता मेन गेट आम्हाला रिक्षावाल्याने इथे मागे सोडलं तसं आलो आम्ही आणि डायरेक्ट चढायला लागलो झालं आता निघालो आहे आणि एवढा ब्लॉग बघितला तुम्ही त्याच्यासाठी धन्यवाद असंच पुढचा आपला भाव नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये कंटेंट द्या असंच आपण नवीन करत जाऊ कंटेंट भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आता हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीनच्या ब्लॉगमध्ये आणि आता आपली गाडी येते म्हणजे आपला चिनू भाऊ म्हणजे चिन्मय भाऊ येतो गाडी घेऊन तो बोला स्टेशनपर्यंत सोडतो
स्टेशनला सोडून आमची रिटर्न तिकीट आहे. रिटर्नने जाऊ आणि प्रसाद पण घेतला आहे दोघांच्या घरी. असं काय नाही की आलेलो आणि प्रसाद नाही घेतला. ओटी पण दाखवली. जाऊया लवकर. आणि ह्या उन्हाने आम्हाला पूर्ण धुमाकाळ घातला आहे आणि सनसेट पूर्ण काळा काळा झालो आहे आणि फुल आता चाललो आहे आपण. बघूया पुढचं काय सिच्युएशन आहे ते समजेल तुम्हाला. आणि हा ब्लॉग उद्यापर्यंत येईल ब्लॉग. भेटूया. जय साईनाथ, जय एकविरा आई, श्री स्वामी समर्थ, जय जीवदानी.